बड़ी बातचीत इंडस्ट्री को लोगों से पूरी पिक्चर बची है अभी प्रोमो देख। हेलो फैमिली मेंबर्स एंड वेलकम बैक टू माय ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करून शेअर नाही केलं असेल शेअर करून. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जगा बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो. जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या परत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जगा यूज केला म्हटलं आहे तर सर्व आपला व्हिडिओचं डिस्क्रिप्शन मध्ये तिथून म्हणजे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. जर तुम्हाला फ्रीमध्ये जे प्रो एपिक अलर्ट मोशन किंवा कॅपकट वगैरे हवा असेल तर आपल्या टेलिग्रामलाच भेटून जाईल. आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथून तुम्ही जे काय डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर कास्ट्रो अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणि आपला प्रोजेक्ट मध्ये आल्या बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून झाले मित्रांनो. मग आणि आपला सर्वात अगोदर जे अशा प्रकारे बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर एकदम छान असं आपण अशा प्रकारे सॉन्ग वगैरे ऍड वगैरे बीट्स वगैरे लावून दिलेलं मित्रांनो. मग आणि आपला जे फर्स्टला आहे मित्रांनो. मग आणि आपला जे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये याच मित्रांनो. जे का तुमचे फोटोज आहेत अशा प्रकारे जे का तुमच्या फोटोजला ऍड वगैरे करून घ्यायचं मित्रांनो. ऍड वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपला जे का फर्स्टला आहे म्हणजे फोटो दिला या फोटोला ऍड करायचं. वर 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं. मी सेट वगैरे करत आहे त्याच टाइम फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं. मग आणि आपला जे बीटला जायचं फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर आणखी आपला प्लस आयकॉन वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये याच मित्रांनो जे का अशा फोटो दिला ह्या फोटोला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर वर 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं. सेट करून आपल्या हिशोबाने सेट करायचं. सेट केल्यानंतर जे का सेकंड बीटला जायचं फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर आणखी आपला प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये याच मित्रांनो जे फोटो दिला त्या फोटोला ऍड करायचं. वर 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं. आणि आपला बीटला जे का सेकंड बीट आहे त्या सेकंड बीटला जे फोटोचा पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं मित्रांनो. जसं मी फोटो वगैरे कट करण्या जे का ऍड वगैरे करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण लवकर जे फोटो वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकर जे का अशाच प्रकारचे फोटो वगैरे ऍड वगैरे करूनच घेतो मित्रांनो. मग तुम्ही अशा प्रकारे जे का फोटो वगैरे ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करून या. जसं की 12.12च्या बीटला प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये याच मित्रांनो. मग आणि आपला इथे इमोजी पेज आहे इमोजी पेजला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे इमोजी पेज आहे ह्या इमोजी पेजला लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला जे सर्व फोटोज आहेत सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपला इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे एक नंबरचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे एक नंबरचे फोटो मित्रांनो या फोटोला सोडायचं मित्रांनो. जे सेकंड नंबरचे फोटो मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट रिपीट केल्यानंतर एकच फोटो आहे जे का इफेक्ट आहे त्या इफेक्टला ऍड वगैरे करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे का सेकंड बीट जे का सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का लॉंग बीट जे फोटो मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर एकदम छान असं जे काही इफेक्ट्स वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे का शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल
केल्यानंतर जे का सेकंड बीट जे फोटो मित्रांनो जे का लहान फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला असतो जे का बीट मार्केटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का लहान लहान बीटचे जे फोटो आहेत मित्रांनो अशा प्रकारे लहान लहान ते सर्व फोटोज मध्ये एक फोटो सोडून जे का लहान लहान बीटचे एका फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट्स वगैरे ऍड करून घ्यायचे. इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला जे का फर्स्टला आपला सेकंड वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला जे का मीडियाच्या जे का अशा जे का फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. जे का एक फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे एक फोटो सोडायचं मित्रांनो. जे का सेकंड फोटोवरती क्लिक करून मग आणि आपला इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. एक फोटो सोडा जे का सेकंड फोटोना हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला एक फोटो सोडून सेकंड फोटोना हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. जे का फोटो आहेत मित्रांनो सर्व फोटोज ना अशाच प्रकारे जे का 10.19 बीट पण जे खाली केले जे सर्व फोटो ना एक फोटो सोडून एका फोटोना इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करून घ्यायचं. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे का शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का लहान बीट्स मध्ये जे का सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे का बीट मार्क प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो आणि आपला जे का लहान लहान बीट्स आहेत त्या बीट्सला जायचं मित्रांनो. मग आणि आपला जे का सेकंड बीटला जे का सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला एक फोटो सोडा जे का सेकंड फोटो आपण हा जे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला एक फोटो सोडा जे का सेकंड फोटो आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. एक फोटो सोडून जे का पहिले पण सांगून दिलेला आहे मित्रांनो त्या स्टेपमध्ये त्याच स्टेपमध्ये काय एक फोटो सोडून एका फोटो ना इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्यायचं मित्रांनो. मी पण लवकर जे का अशाच प्रकारचे एक फोटो सोडून एका फोटो इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घेतो मित्रांनो. अशा प्रकारे इफेक्ट वगैरे ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला जे का शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे का लॉंग बीट जे का फोटो मित्रांनो जे का लहान बोर्ड बीट्स जे पुढचे का लहान जे का लॉंग बीटचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला जे का बीट मार्क प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का लहान बीट्स आहेत मित्रांनो त्या लहान बीट्सचे जे पुढची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर एकदम छान असे इफेक्ट्स वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला जे का शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे का राईट साईडून जे का सेकंड नंबरचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे का बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का जे एक नंबरचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे का एक फोटो सोडा जे का फोटोला इफेक्ट्स वगैरे लावले त्या फोटोला सोडायचे का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का अशा प्रकारे का रॅन्डम नावाचे इफेक्ट आहे मित्रांनो त्या इफेक्टला डिलीट करायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण आणि आपला जे का आपला जे फर्स्ट फोटो मित्रांनो त्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून जे का रॅन्डम नावाचे इफेक्ट आहे त्या इफेक्टला पण डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर एकदम छान असं दिसून झाले मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे का डबल बीटचे फोटो दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला जे का त्या डबल बीटच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला एक फोटो सोडायचा का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट्स वगैरे लावण्यासाठी सांगत आहे मित्रांनो. त्या स्टेपमध्ये तुम्ही पण लवकर लावता का एक फोटो सोडून एका फोटोला अशाच प्रकारचे काही इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या मित्रांनो. अशा प्रकारचे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे का शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का लास्ट फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला जे का बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का असं जे का 5.15 बीट लिहायचं प्लस सेकंड वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला इथे एक रेक्टँगल ऍड करायचं. रेक्टँगल ऍड केल्यानंतर वर 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का कलर आणि फिलच्या ऑप्शन
वरती क्लिक करून जे कलर आहे मला मित्रांनो त्याला ब्लॅक करून घ्यायचं. ब्लॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे काही लेअर आहे मित्रांनो मग आणखी आपलं जे काही 10.19 बीट पण जे काही लेअरला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो ब्लेंडिंग ऑपिसिटी वरती क्लिक करून जे काही ऑपिसिटी आहे त्या ऑपिसिटीला अशा प्रकारे कमी करून घ्यायचं. जसं की 10 ठेवून घ्यायचं. 10 ठेवल्यानंतर मित्रांनो इफेक्ट वरती क्लिक करून ऍड इफेक्ट वरती क्लिक करायचं. वर ब्लिंक नावाचं इफेक्ट सर्च करायचं. मित्रांनो सर्च करता त्याच टाइम तुम्ही पण ब्लिंक नावाचं इफेक्ट सर्च करायचं. मित्रांनो त्या ब्लिंक नावाच्या इफेक्ट वरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंग वरती क्लिक करायचं. मित्रांनो मग आणखी आपला जे काही इफेक्ट आहे मित्रांनो त्या इफेक्टला पूर्ण अशा प्रकारे इन्क्रीज करून घ्या. इन्क्रीज केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं एकदम छान असे इफेक्ट पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल. मित्रांनो मग आणखी आपला त्या लेअर वरती क्लिक करायचं. डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे 12.12च्या बीटला डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे लेअर आहे त्या लेअरला लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं जे काही इफेक्ट वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल. मित्रांनो मग आणखी आपला जे काय अशा स्क्रॉल करायचं. स्क्रॉल करून जे काय डबल बीटचं सेकंड फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. मित्रांनो मग आणखी आपला एक फोटो सोडायचा जे सेकंड फोटो ना हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं. मित्रांनो मग आणखी आपला जे उरलेले फोटोज आहेत मित्रांनो ते सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे करूनच घ्या. मित्रांनो मी पण लवकर अशाच प्रकारचे इफेक्ट वगैरे ऍड वगैरे करूनच घेतो. मित्रांनो अशा प्रकारचे इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला व्हिडिओ वगैरे एकदम छान असं पद्धतीने बनवून रेडी झालेला. मित्रांनो मग आणखी आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचे. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.